शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्याच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आपण या व्हिडिओमध्ये GR आणि जे पण माहिती आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तरी शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि त्यांची ही अखेर प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की राज्य सरकारने त्वरित GR निर्गमित करून सर्व काही अफवांना आळा घातलेला आहे। राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची वितरणासाठी राज्य सरकारने 19.72 कोटी म्हणजेच की 1932.72 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। नमोच्या हप्त्याची राज्यातील 94 लाख शेतकऱ्याची प्रतीक्षा करत होते आणि योजना हे बंद पडण्याची सुद्धा अफवा जोर धरला होता। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता, परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण की खूप साऱ्या अफवांना इथे बळी पडत होते, कारण की PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता यामध्ये जास्तीत जास्त फरक नसतो, कारण की याचे 2000 आणि त्या नमो शेतकरी योजनेचे 2000 अशी मिळून एकत्र 4000 रुपये कधी कधी तुम्हाला सोबत देण्यात येत होते। परंतु PM किसान योजनेचा हप्ता हा खूप वेळा पहिलेच निर्गमित करण्यात येऊन खूप साऱ्या प्रश्नांना आळा बसला होता की राज्य सरकारच्या वतीने सुद्धा काहीच घोषणा झालेल्या नव्हत्या। त्यामुळे राज्यातील शेतकरी संभ्रमात होते की जे पण शेतकरी होते त्यांना ही गोष्ट पटलीच नव्हती की नमो शेतकरी योजना ही बंद पडणार आहे, आणि ही अफवा सुद्धा जोर धरत होती। परंतु राज्य सरकारने आता GR निर्गमित करून या सर्व गोष्टींना आळा घातलेला आहे। परंतु सध्या स्थितीत तर अजून तारीख समोर आलेली नाही, कारण की विशेषतः या GR मध्ये तारीख सुद्धा सांगितलेली नाही आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात। त्यामध्ये भर घालून राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारा स्वतंत्रपणे वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत देते। सध्या मंजूर झालेला 7वा हप्ता एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी आहे। कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाकडे 7व्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती। या निधीतून पात्र लाभार्थ्याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांची PFMS नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्यातून वगळले गेलेले आहे त्यांनाही लाभ दिला जाणार आहे। म्हणून शेतकऱ्यासाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर झालेली आहे। परंतु यामध्ये तारीख न दिल्यामुळे लवकरात लवकर तारीख सुद्धा जाहीर करण्यात येईल, कारण GR निर्गमित झाला म्हणजेच की तुमचे 2000 रुपये फिक्स तुम्हाला भेटणार आहे। म्हणून लवकरात लवकर तारीख सुद्धा जाहीर करण्यात येईल। आता ही तारीख कोणती राहणार आहे संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तरी तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा, आणि जेवढं झालं तेवढं आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।